हॅलो फ्रेंड्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. सप्टेंबर महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे अंतराळ. सुरू करूया आजचा इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. जसं पाठीमागच्या महिन्यामध्ये भारतानं चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करून दाखवली, अगदी तशाच प्रकारे भारत आणखीन एक यशस्वी मोहिमेचं त्या ठिकाणी भविष्यात आयोजन करेल. ॲक्च्युली ह्याचं लॉन्चिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. सक्सेसफुली या यानाचा सूर्याकडे प्रवास त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. एका विशिष्ट पॉईंट्सवर गेल्यानंतर हे यान त्या ठिकाणी सूर्याचा अभ्यास करायला त्या ठिकाणी सुरू करणार त्या ठिकाणी आहे. ओके, सो बघूयात आपण काय प्रकार आहे. सो आदित्य L1 नावाचं एक यान जे आहे ते भारतानं त्या ठिकाणी सूर्याच्या अभ्यासासाठी सोडलेलं आहे. आता ह्याच्यामधली थोडी शब्दाची फोड करूयात आपण. आदित्य म्हणजे काय, तर संस्कृतमध्ये सूर्याला आदित्य असं म्हटलं जातं. यावरून तुम्हाला एक लक्षात आली असेल गोष्ट की सूर्याच्या अभ्यासासाठी जे इस्रोने यान पाठवलेलं आहे त्याला आदित्य असं म्हणतो. L1 काय आहे, तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण संतुलित असणारे काही पॉईंट्स आहेत. L1, L2, L3, L4 आणि L5. ह्या L5 वरती हे यान जाणार आहे आणि तिथून सूर्याचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहे. पृथ्वीपासून साधारणपणे 15 लाख किलोमीटर अंतरावरती हा L1 पॉईंट त्या ठिकाणी आहे. एकदा का L1 पॉईंटवरती गेला की तिथून ते सूर्याचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहे. सो बेसिकली आदित्य L1 काय आहे, तर इस्रोची पहिलीच अवकाशीय प्रयोगशाळा स्वरूपातील एक सौर मोहीम त्या ठिकाणी आहे. ही एक स्पेस ऑब्झर्वेटरी त्या ठिकाणी आहे आणि याच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास त्या ठिकाणी केले जाणार आहे. आणि अशा प्रकारे इस्रोची ही पहिलीच मोहीम त्या ठिकाणी आहे. 2 सप्टेंबर 2023ला प्रक्षेपण करण्यात आलं. PSLV C57 नावाचं प्रक्षेपक किंवा लॉन्चिंग व्हेकल त्या ठिकाणी वापरण्यात आलं. काही काही ठिकाणी PSLV एक्सेल असं देखील नाव आहे, परंतु इस्रोच्या ऑफिशियल वेबसाईटला PSLV C57 असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सतीश धवन अवकाश केंद्र जे आहे श्रीहरिकोटा इथून त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. यानाचं वजन आहे 1480 किलो. UR राव उपग्रह केंद्र बंगळुरू इथं या यानाची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. इथं काही यानाचे इन्फोग्राफिकचे फोटो आहेत. हे यान काय आहे, लॉन्चिंग डेट काय आहे, डिस्टन्स किती आहे, कॉस्ट किती आलेली आहे, टाइम किती आहे, ओके, पेलोड्स किती आहेत, ओके, मेजर ऑब्जेक्टिव्स काय आहेत. ओके, तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेलं यान आहे. जर सूर्याचा अभ्यास करायचा असेल तर या यानावर काही उपकरणं आहेत, आपण त्याला पेलोड्स म्हणतो. जसं चांद्रयान 3 वरती 7 पेलोड्स आहेत, अगदी तशाच प्रकारे याच्यावरती पण टोटल 7 पेलोड्स त्या ठिकाणी आहेत. पेलोड्स म्हणजे काय, तर हे विशिष्ट गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी त्या यानावरती बसवलेली इन्स्ट्रुमेंट्स त्या ठिकाणी असतात. सो टोटल 7 त्या ठिकाणी हे उपकरणं आहेत. ओके, सो बेसिकली आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला त्यातल्या एका उपकरणावर जास्त प्रश्न विचारू शकतात. त्याचं नाव आहे सूट, कारण हे वर्तमानपत्रामध्ये आलं होतं. व्हॉट इज सूट? सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप. आणि ही सूट जी आहे ते कोणी निर्माण केलेलं आहे, तर पुण्यामधले आयुका नावाची संस्था आहे. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोलॉजी अँड ॲस्ट्रोफिजिक्स नावाची आयुका नावाची संस्था आहे. त्या आयुका संस्थेनं ह्या सूटची निर्मिती केलेली आहे. आयोग असा उलटा प्रश्न देखील विचारू शकतं की आदित्य L1 वरती जे काही सूट नावाचं उपकरण आहे त्याची निर्मिती कोणी केलेली आहे, तर त्याची निर्मिती आयुकानं केलेली आहे. बाकीचे तुमच्या नोट्समध्ये दिलेलंच आहे. VELC नावाचं उपकरण आहे, सोलेक्स नावाचं आहे, हेल्टेन-S आहे, त्याच्यानंतर ॲस्पेक्स आहे, पापा नावाचं आहे. ओके, नंतर 7 नंबरचं एक उपकरण आहे. सो टोटल लक्षात ठेवा 7 उपकरणं आहेत. एक्झॅक्टली आयोग 7च्या 7 उपकरणं विचारणार नाही, परंतु सूटवरती विचारेल, कारण सूट वर्तमानपत्रांमध्ये आलेलं होतं आणि पुण्यातल्या आयुका संस्थेने त्याची निर्मिती केलेली आहे. टोटल 127 दिवसांचा प्रवास कालावधी असणार आहे L1 पॉईंट पर्यंत जाण्यासाठी. म्हणजे 2 सप्टेंबर पासून पुढील 127 दिवस यान प्रवास करेल आणि L1 वरती जाऊन त्या ठिकाणी थांबेल. ओके, सो हे काही इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत जे आपण बघितलं उपकरणं, त्याचा फोटो त्या ठिकाणी आम्ही टाकलेला आहे. आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जातोय. प्रक्षेपण बघितलं, कुठली उपकरणं आहेत ते बघितलं. आता आपण बघणार आहे की L1 किंवा कुठून अभ्यास करणार आहे. सो सूर्याचा अभ्यास हे यान कसं करणार आहे, तर सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान प्रभामंडळ कक्षेत म्हणजे जे काही हॅलो ऑर्बिट आहे तिथं L1 म्हणजेच लँग रेंज पॉईंट 1 L1 पॉईंटवरून ह्या सूर्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला जाणार आहे.
L1 पॉईंटचीच निवड का करण्यात आली? कारण कोणत्याही अडथळा आणि ग्रहणाशिवाय सूर्याचं कंटिन्युअसली निरीक्षण करणं शक्य आहे. कारण जेव्हा तुम्ही सूर्याचा अभ्यास करता तेव्हा कंटिन्युअसली निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि हे निरीक्षण करताना कुठल्याही प्रकारचा अडथळा आला नाही पाहिजे प्लस ग्रहण पण आलं नाही पाहिजे. जर ग्रहण आलं तर त्या ठिकाणी सूर्याचा अभ्यास करणं जड जाईल. ओके, त्यामुळे L1 पॉईंटवरती हे ठेवण्यात आलेलं आहे. L1 काय आहे तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स संतुलित म्हणजे बॅलन्स असलेले जे काही बिंदू आहेत त्यांना L1 असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. जोसेफ लुई लँग्रेज नावाचा इटालियन संशोधक होता. त्यानं अशा प्रकारे या पॉइंट्सचं नामकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रश्न आयोग विचारू शकतं L1चं पृथ्वीपासूनचं अंतर किती आहे? तर 15 लाख किलोमीटर. आता हे 15 लाख किलोमीटर अंतर पृथ्वी आणि सूर्याच्या अंतराच्या 1% आहे. फक्त 1% अंतर 15 लाख किलोमीटर इतकं आहे. म्हणजे पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर किती अंतर असेल तुम्ही इमॅजिन करा. सो पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधल्या 1% अंतराच्या म्हणजे 15 लाख किलोमीटर वरती हा त्या ठिकाणी L1 पॉईंट आहे. सूर्य आणि पृथ्वी दरम्यानचे किती बिंदू आहेत असे? जसं आपण L1 म्हटलं तसे किती आहेत? 5 आहेत. L1, L2, L3, L4 आणि L5. इथं मी एक फोटो टाकलाय बघा पहिल्या स्लाइडवरती, तिथं तुम्हाला लक्षात आलं असेल. इथं L1 पॉईंट आहे, इथं पृथ्वी त्या ठिकाणी आहे. ओके, सो इकडच्या बाजूला सूर्य आहे आणि सूर्याचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहे. सो हॅलो ऑर्बिटमध्ये त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे L1 पॉईंटच्या आजूबाजूला फिरत त्या ठिकाणी अशा प्रकारे अभ्यास केला जाणार आहे. ओके, सो इथं पण गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून आपण पृथ्वीला काही फेऱ्या मारलेल्या आहेत आणि नंतर आपण या ठिकाणी सूर्याकडे प्रवास त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. सो L1 पॉईंट तुम्हाला कळलं, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये काही गुरुत्वाकर्षण बॅलन्स असलेले काही पॉईंट्स आहेत, त्यातला L1 वरती त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे. ओके, आणि हे अंतर किती आहे? 15 लाख किलोमीटर. हे यान पाठवण्याचा उद्देश काय आहे तर सूर्याच्या बाह्यपृष्ठाला कोरोना असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, कोरोना हा डिसीज आहे, परंतु सूर्याचा जो काही आउटर लेअरिंग आहे त्याला कोरोना असं म्हटलं जातं. सो सूर्याच्या बाह्यपृष्ठाचं तापमान आणि सौर वादळं जी आहेत त्यांचा स्थिती तपासणे, अभ्यासणे, सूर्यावरील वातावरणाचा तुलनात्मक अभ्यास करणे, सौर वाऱ्यांची दिशा असेल, तापमानातील फरक असेल यांचा अभ्यास करणं, नंतर सौर चुंबकीय वादळे, त्यांचा पृथ्वीभोवतीच्या वातावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करणं असेल. सो बेसिकली हे यान कशासाठी आहे तर टू स्टडी सन्स कोरोना. सन्स कोरोना म्हणजे काय? सूर्याच्या बाह्य भाग जो आहे त्याला आपण कोरोना म्हणतो, त्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला जाणार आहे. निगार शाजी ह्या मोहिमेच्या संचालिका आहेत, म्हणजे प्रोजेक्ट डायरेक्टर त्या ठिकाणी आहेत. मोहिमेचा प्रत्येक वेळेला मागोवा घेण्यासाठी भारताला युरोपियन स्पेस एजन्सीनं मदत त्या ठिकाणी केलेली आहे. ESAनं त्या ठिकाणी मदत केलेली आहे. आत्तापर्यंत सौर मोहिमा आखणारे देश आणि अवकाश संस्था, आत्तापर्यंत अमेरिकेनं सौर मोहीम आखलेली आहे, जर्मनीनं आखलेली आहे, युरोपियन स्पेस एजन्सीनं त्या ठिकाणी आखलेली आहे. सो तसं बघायला गेलं तर इस्रो ही 4थी अवकाश संस्था असेल ज्यांनी याचं आयोजन केलं आणि भारत कदाचित 3रा देश आहे. एक्झॅक्टली आकडेवारी त्या ठिकाणी सापडत नाहीये, पण भारताच्या पूर्वी अमेरिका, जर्मनी आणि युरोपियन स्पेस एजन्सीनं अशा प्रकारे सूर्याच्या अभ्यासासाठी मोहिमा राबवलेल्या आहेत. सूर्याच्या अतिशय जवळ जाणारं यान पार्कर सोलार प्रोब 8.5 दशलक्ष किलोमीटर इतक्या अंतरावर त्या ठिकाणी होतं. सो ह्याला असं यान ज्यांनी सूर्याला टच केलं असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. फक्त माहिती असू द्या, पार्कर सोलार प्रोब. ओके, 2020 मध्ये हे सूर्याच्या अतिशय जवळ त्या ठिकाणी गेलेलं होतं आणि हे नासाची मोहीम आहे. नासा, ओके, नासाची पार्कर सोलार प्रोब हे सूर्याच्या अतिशय जवळ गेलेलं यान त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली आदित्य L1 हे सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवलेलं यान त्या ठिकाणी आहे. L1 पॉईंटवरती जाणार आहे, जो L1 पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावरती त्या ठिकाणी आहे. ओके, येस, जर तुम्ही पाठीमागचे लेक्चर्स मध्ये बघितले असतील त्याच्यामध्ये चांद्रयान 3चं प्रक्षेपण बघितलं. मी तुम्हाला चांद्रयान 3च्या प्रक्षेपणाचे उद्देश त्या ठिकाणी सांगितलं होतं. पहिलं तुम्हाला सांगितलं होतं की चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणं, नंतर त्या ठिकाणी रोवरचं डेमॉन्स्ट्रेशन करणं आणि 3 नंबरचं होतं की चंद्रावरचे जे काही आपण रोवर पाठवलेलं आहे त्याच्यावर जे काही पेलोड्स आहे त्याच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाचा किंवा वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. सो पहिलं उद्दिष्ट आपलं पूर्ण केलं, आपण सॉफ्ट लँडिंग केलं 23 ऑगस्टला. नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण त्याच्यामधून रोवर पण बाहेर त्या ठिकाणी काढली. त्याच्यानंतर पुढचं जे काही उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायला चांद्रयान 3नं सुरू केलं, ते म्हणजे चंद्रावर वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायला सुरू केलं. आणि हे एक्सपेरिमेंट कसे केले तर हे जे काय आपण रोवर होतं किंवा जे काय लँडर होतं याच्यावरती आपण उपकरणं बसवलेली होते. सो चास्ते नावाचं एक रोवरचं उपकरण आहे. चास्ते म्हणजे काय? चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट. आता थर्मोफिजिकल वरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की हे जे काय थर्मोफिजिकल आहे, थर्मोफिजिकल म्हणजे तापमानाच्या नोंदी घेतं.
सो चांद्रयान 3 वरच्या उपकरणांनी काही संशोधन सप्टेंबर महिन्यामध्ये केले. जास्तीनं काय केलं, तापमानाच्या नोंदी घेतल्या. म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर किती आहे, पृष्ठभागापासून खोलीवरती किती आहे, पृष्ठभागापासून काही उंचीवर त्या ठिकाणी किती आहे. तर त्याला असं लक्षात आलं की चंद्राच्या पृष्ठभागावरचं तापमान आणि चंद्राच्या पृष्ठभागापासून 1-2-3 सेंटीमीटर उंचीवरती किंवा 1-2 सेंटीमीटर खोलीवरती तापमान डिफरन्स फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे. सो त्याने काय केल्या, तापमानाच्या नोंदी घेतल्या. प्लस इस्रोनं काय केलं, जे काही चास्तेनं तापमान मोजलेलं होतं त्या तापमानातील फरकाचा आलेख देखील प्रसिद्ध केला. आलेख म्हणजे काय, तर असं आलेख दिलेला आहे की उंचीवर किती आहे, खोलीवर किती आहे, भूपृष्ठावर त्या ठिकाणी किती आहे. आणि अशा प्रकारचे तापमानातील फरकाचा आलेख पहिल्यांदाच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सो अशा प्रकारे तापमानातील फरकाचा आलेख प्रसिद्ध करण्यात पहिल्यांदाच आलेला आहे. ओके, येस. सो बेसिकली चास्तेनं काय केलं, तापमानाच्या नोंदी केल्या. नंतर आपण लिप्स बघणार आहोत. लिप्स काय आहे, तर लेझर इंडोर्स ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप. त्यानं पहिल्यांदा काय केलं, तर चंद्राच्या ध्रुवावर गंधकाचे म्हणजे सल्फरचे पुरावे त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. सो आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की पहिल्यांदाच जगामध्ये भारतानं खालीलपैकी कोणत्या एलिमेंट्सचे किंवा मूलद्रव्याचे त्या ठिकाणी पुरावे चंद्रावर दाखवलेले आहेत किंवा दक्षिण ध्रुवावर, तर सल्फर किंवा गंधक. किंवा कोणत्या उपकरणानं दाखवलेले आहेत, तर लिप्सनं. नंतर APXX नावाचे एक उपकरण आहे, त्यानं काय केलं, हे जे काही लिप्सनं गंधकाचे पुरावे दिलेले आहेत त्या गंधक असल्याच्या संशोधनाला दुजोरा दिला. म्हणजे काय, कन्फर्म केलं की जे लिप्सनं सांगितलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. APXनं त्या ठिकाणी गंधकाच्या संशोधनाला दुजोरा दिलेला आहे. नंतर रंभानं काय केलेलं आहे, तर प्लाझ्माची नोंद त्या ठिकाणी केलेली आहे. आणि इल्सानं काय केलेलं आहे, तर तिथं काही सेस्मिक ऍक्टिव्हिटीची नोंद केलेली आहे. म्हणजे काही त्यांना हादरे त्या ठिकाणी बसलेले आहे. म्हणजे चंद्रावर थोड्या मोठ्या प्रमाणात भूकंप देखील त्या ठिकाणी होत आहेत असं इल्सानं सांगितलेलं आहे. सो बेसिकली आपण चांद्रयान 3 वरती जे काही पेलोड्स ठेवलेले होते त्या पेलोडच्या माध्यमातून विविध प्रकारचं संशोधन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यातले 2 लक्षात ठेवायचे. चास्तेनं तापमानाच्या नोंदी घेतलेल्या आहेत, तर लिप्सनं गंधकाचे पुरावे दिलेले आहेत. सो आयोग असा पण प्रश्न विचारेल की कोणत्या मूलद्रव्याचे पहिल्यांदाच पुरावे दिलेले आहेत, गंधकाचे. ओके, येस. नंतर विक्रम लँडर जे चंद्रयानवरती लँड झालं त्यानं आणखीन एक प्रयोग केलेला आहे, त्याला हॉप एक्सपेरिमेंट म्हणतात. हॉप एक्सपेरिमेंट म्हणजे काय, हे चांद्रयानचं जे काही लँडर आहे विक्रम नावाचं, ते जमिनीपासून चंद्राच्या पृष्ठभागापासून वरती उचललं गेलं आणि परत लँड झालं. याचा अर्थ ह्या विक्रम लँडरचं डबल सॉफ्ट लँडिंग झाले. एकदा 23 ऑगस्टला आणि नंतर परत एकदा सॉफ्ट लँडिंग केलं. तुम्ही म्हणाल की हा प्रयोग कशासाठी, जर भविष्यात चांद्रयान 3 वरचे काही खडकां किंवा चंद्रावरचे काही खडकांचे नमुने किंवा जर चंद्रावरती आपण माणसाला पाठवलं तर परत कसं आणता येईल ह्याचा एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी होता. सो चंद्रावर उडी मारण्याचा जो काही प्रयोग करण्यात आला त्याला हॉप एक्सपेरिमेंट म्हणतं. आणि ही उडी कुणी मारलेली आहे, तर विक्रम लँडरनं मारलेली आहे. तर ही उडी काय जास्त उंचीची नव्हती, 40 सेंटीमीटर इतकी उंची. सो फार मोठा एक्सपेरिमेंट तसा बघायला गेलं तर 40 सेंटीमीटर वरती हे विक्रम लँडर उचलण्यात आलं आणि 30-40 सेंटीमीटर परत पाठीमागे सरकवण्यात आलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी समजा ह्या स्पॉटवरती आहे, तर विक्रम लँडर 30 ते 40 सेंटीमीटर वरती उचललं गेलं, 30 ते 40 सेंटीमीटर इकडं आलं आणि परत इथं लँड करण्यात आलं. याचा अर्थ 30 ते 40 सेंटीमीटर दुसऱ्या ठिकाणी ते शिफ्ट झालं. याचा अर्थ भविष्यात जर आपल्याला चंद्रावरची माती खडक आणायची असतील तर आपण त्या ठिकाणी असे एक्सपेरिमेंट करू शकतो. प्लस भविष्यात मानवी मोहिमा जर आपण राबवल्या, मानवाला जर आपण चंद्रावरती घेऊन जाणार असेल तर मानवाला परत चंद्रावरती घेऊन परत कसं घेऊन यायचं ह्यासाठी मानवी मोहिमा असतील आणि काही खडक असतील तर त्यासाठी आपण घेऊ शकतो. ओके, सो विक्रम लँडरनं हॉप एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी केलेला आहे. ओके, येस. नंतर जपानची चांद्र मोहीम. ओके, सलग 2 महिन्यामध्ये 3 देशांना चांद्र मोहिमा राबवलेल्या आहेत. एक भारत ज्यानं ही सक्सेसफुली राबवली. रशियाचं लुना 25 क्रॅश लँडिंग त्या ठिकाणी झाले. नंतर 6 सप्टेंबर 2023ला जपाननं चांद्र मोहीम लॉन्च केलेली आहे. 6 सप्टेंबरला लॉन्चिंग केलं. अंतराळ यान आहे मून स्नायपर. जसं आपलं आहे चांद्रयान 3 आपल्या यानाचं नाव आहे, तसं जपानचं नाव आहे मून स्नायपर. ओके, HII-1 किंवा ए असं आपण त्याला म्हणू शकतो. जसं आपलं GSLV होतं तसं त्यांचं HII-A त्या ठिकाणी आहे. आपलं विक्रम लँडर आहे त्यांचं आहे स्लिम म्हणजे काय, स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून. असा आयोग प्रश्न विचारू शकतं की स्लिम नावाचं लँडर खालीपैकी कोणत्या देशाच्या चांद्र मोहिमेचा भाग आहे, तर ते आहे जपान. जपाननं जे काही यान पाठवलेलं आहे त्याचं जे काही लँडर आहे त्याचं स्लिम नाव आहे. जसं आपलं विक्रम आहे त्यांचं स्लिम त्या ठिकाणी आहे.
जशी आपली इस्रो आहे तशी जपानची काय आहे, जॅक्सा. जॅक्सा म्हणजे काय, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी. भविष्यामध्ये जपान आणि भारत एकत्रित्या येऊन एक चंद्र मोहीम राबवणार आहे, त्याचं नाव आहे लुपेक्स. लुपेक्स म्हणजे काय, लुनार प्लोरर एक्सप्लोरेशन मिशन. म्हणजे भविष्यात भारत आणि जपानच्या माध्यमातून ही लुपेक्स नावाची मोहीम राबवली जाणार आहे. ओके, येस. नंतर जेव्हा G20ची परिषद आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती तेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रस्ताव मांडला की आपण भविष्यात G20 साठी एक सेपरेट G20 सॅटेलाइट पाठवूयात. म्हणजे जो डेडिकेटेडली G20 साठी त्या ठिकाणी असेल. जसं 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क उपग्रहाची संकल्पना मांडली होती, अगदी तशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20च्या परिषदेच्या वेळेला G20 सॅटेलाइट आपण पाठवूयात, जो डेडिकेटेडली G20 देशांसाठी असेल आणि ही संपूर्ण जबाबदारी इस्रोची असेल असं देखील सांगितलं आहे. सो G20 सॅटेलाइट मिशन फॉर एन्व्हायरमेंट आणि क्लायमेट ऑब्झर्वेशन. सो हे जे काही आपण सॅटेलाइट पाठवणार आहोत तर ते कशासाठी असेल डेडिकेटेडली, तर पर्यावरणाचा आणि वातावरण बदलाचा अभ्यास करण्यासाठी. सो पर्यावरण आणि हवामान अभ्यासासाठी G20 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा भारताचा प्रस्ताव त्या ठिकाणी आहे. नंतर नासानं ओसिराइस किंवा ओसिरिस रेक्स नावाची एक मोहीम राबवली होती, ज्या मोहिमेतून दुसऱ्या उपग्रहावरचे त्या ठिकाणी नमुने त्या ठिकाणी आणणार होते. सो ओसायरस रेक्स नावाच्या मोहिमेतून बेनो नावाचा जो काही उपग्रह आहे त्याचे नमुने पृथ्वीवर आणण्यामध्ये नासाला यश मिळालेलं आहे. आतापर्यंत गोळा केलेले लघुग्रहांचे सर्वात मोठे नमुने त्या ठिकाणी आहे. सो एवढंच लक्षात ठेवा, नासा, ओसायरस रेक्स आणि बेनो नावाचा उपग्रह. नंतर I2U2 नावाचा एक गट आहे, इंडिया, इस्रायल, UAE आणि US. I म्हणजे इंडिया, इस्रायल, U म्हणजे UAE आणि USA. सो यांनी एक संयुक्त अवकाश उपक्रमाची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर 4 अंतराळवीरांना अंतराळ स्थळावर पाठवण्यासाठी क्रू 7 नावाची अंतराळ मोहीम नासा आणि स्पेसएक्सनं राबवली होती. ड्रॅगन नावाचं यान त्या ठिकाणी वापरलेलं होतं. नंतर नासानं मंगळावरती एक एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि या एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून मंगळावर यशस्वीरित्या ऑक्सिजन तयार करण्यात नासाला यश मिळालेलं आहे आणि हे नासाच्या मंगळ मोहिमेतून आलेलं आहे. आणि नासाचं पर्सिवरन्स नावाचं रोव्हर आहे, जसं आपलं प्रज्ञान नावाचं रोव्हर आहे तसं नासानं जी काही मंगळयान राबवलेलं आहे, मंगळ मोहीम राबवलेलं आहे, त्याच्यामध्ये पर्सिवरन्स नावाचं रोव्हर आहे, त्याच्यावरती मोक्सी नावाचं उपकरण आहे. ह्या मोक्सीनं मंगळावरती यशस्वीरित्या ऑक्सिजन तयार केलेलं आहे. भविष्यात जर आपल्याला दुसऱ्या ग्रहावरती जाण्याचे असेल किंवा आपण जर अंतराळवीर पाठवले तर त्यांना ऑक्सिजनची गरज लागते. सो त्यांची ऑक्सिजनची गरज भागावी, प्लस जे काही इंधन असतं त्याला ऑक्सिडाइज करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, ज्वलनशील त्या ठिकाणी आहे ऑक्सिजन. म्हणून त्या ठिकाणी ऑक्सिजन, मंगळावर ऑक्सिजन तयार करण्याचा यशस्वी प्रयोग नासानं केलेला आहे. पर्सिवरन्स नावाचं रोव्हर त्या ठिकाणी आहे, त्यांच्यावरती मोक्सी नावाचं एक उपकरण आहे. मार्स ऑक्सिजन इन सिटू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट असं त्याचं नाव त्या ठिकाणी आहे. ओके, येस, आलं सगळ्यांना लक्षात. चलो आता आपण एकदा क्विक रिव्हिजन करणार आहोत. बघूयात आपण काय काय शिकलेलो त्या ठिकाणी आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा बघितलं आपण आदित्य L1. आदित्य L1 ही भारताची एक सोलार मोहीम आहे. कशा प्रकारची, अवकाशीय प्रयोगशाळा स्वरूपातली, म्हणजे अवकाशात ही एक ऑब्झर्वेटरी आपण त्या ठिकाणी पाठवलेली आहे. सो बेसिकली आदित्य हे सूर्याचं नाव त्या ठिकाणी आहे. L1 हा एक पॉइंट आहे ज्याच्यामध्ये पृथ्वी आणि सूर्यामधलं जे काही गुरुत्वाकर्षण आहे ते संतुलित असतं. हे अंतर पृथ्वीपासून किती किलोमीटर आहे, 15 लाख किलोमीटर अंतरावरती आहे. 2 सप्टेंबरला आपण लॉन्चिंग केलं PSLV C57 नावाच्या प्रक्षेपकातून. 1480 किलोचं वजन आहे. UR राव उपग्रह केंद्रानं त्याची निर्मिती केलेली आहे. टोटल 7 पेलोड्स त्या ठिकाणी आहे. त्याचं सूट तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे, कारण सूटची निर्मिती आयुकानं केलेली आहे. आयुका ही पुण्यातली संस्था आहे, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोलॉजी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. 127 दिवसाचा प्रवास करून हे यान L1 पॉइंट पर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार त्या ठिकाणी आहे. ओके, सो L1 काय आहे मी तुम्हाला सांगितलं. असे 5 प्रकारचे बिंदू त्या ठिकाणी आहेत. L1 to L5 त्या ठिकाणी आहे. ओके, सो इथं बेसिकली काय केलं जाणार आहे तर सौर वादळांचा अभ्यास असेल, सौर वाऱ्यांची दिशा त्या ठिकाणी असेल, कोरोनाचा अभ्यास त्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी केला जाणार आहे. ओके, निगार शाजी त्याच्या प्रमुख आहेत. अमेरिका, जर्मनी, युरोपियन स्पेस एजन्सीनं अशा प्रकारच्या मोहिमा राबवलेल्या आहेत. पार्कर सोलार प्रोब हे सूर्याच्या अतिशय जवळ जाणारं यान त्या ठिकाणी आहे. नंतर चांद्रयावरच्या उपकरणांनी काही संशोधन केलेलं आहे. चास्तेनं तापमानाच्या नोंदी घेतल्या. याच तापमानाच्या नोंदीच्या आधारे तापमानातील फरक जाणवणारा
आलेख त्या ठिकाणी इस्रोनं प्रकाशित केलेला आहे आणि अशा प्रकारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचा पहिलाच आलेख त्या ठिकाणी आहे. गंधकाचे पुरावे लिप्सनं त्या ठिकाणी दिलेले आहेत. नंतर APXSनं याच गंधकाच्या पुराव्याच्या संशोधनाला दुजोरा दिलेला आहे. रंभानं प्लाझ्माचा शोध लावलेला आहे. इल्सानं भूकंप ची नोंद त्या ठिकाणी घेतलेली आहे. विक्रम लँडरनं परत एकदा उडी मारण्याचा प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. त्याला हॉफ एक्सपेरिमेंट असं त्या ठिकाणी म्हणतात. ह्याचा उपयोग भविष्यामध्ये त्या ठिकाणी चंद्रावरचे माती खडक घेऊन येणे असेल किंवा मानवी मोहिमांसाठी उपयोग होऊ शकतो. नंतर जपानची जी काही चांद्र मोहीम आहे त्या यंत्राळयांचं नाव आहे मून स्नायपर आणि लँडरचं नाव आहे स्लीप. भविष्यामध्ये जपान आणि भारत एकत्र येऊन लुपेक्स नावाची संयुक्त चांद्र मोहीम राबवणार आहेत. नंतर भारतानं पर्यावरण आणि हवामान अभ्यासासाठी G20 सॅटेलाइटची संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली आहे. OSIRIS RX नावाच्या मोहिमेतून बेनू उपग्रहावरील नमुने पृथ्वीवर आणण्यात नासाच्या शास्त्रज्ञांना यश मिळालेलं आहे. I2U2नं संयुक्त अवकाश उपक्रमाची घोषणा केलेली आहे. क्रू-7 जी मोहीम आहे ती नासा आणि SpaceXनं राबवलेली होती. नंतर मोक्सी नावाचे एक उपकरण आहे नासाच्या परसिवरन्स नावाच्या रोवरवरती, त्याच्या माध्यमातून मंगळावरती यशस्वीरित्या ऑक्सिजन त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.